नमस्कार. आज आपण एका अशा स्थळाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि संघर्ष हजारो वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. सोमनाथ मंदिर. हो, अगदी. हे फक्त एक मंदिर नाहीये, खरं तर भारताच्या इतिहासाचं, संस्कृतीचं, धैर्याचं प्रतीक आहे. आपण आज याच सोमनाथ मंदिराच्या गाथेवर चर्चा करणार आहोत, बरोबर? हो काही निवडक भागांच्या आधारे. हो, म्हणजे आपल्याला याचा पौराणिक उगम कसा झाला, इतिहासात काय काय घडलं, विध्वंस, पुनर्बांधणी आणि आज याचं काय महत्त्व आहे, हे सगळं समजून घ्यायचंय. सुरुवात नावापासूनच करूया. सोमनाथ या नावातच खूप काही दडले असं वाटतं. नक्कीच. कथा अशी आहे की चंद्रदेव म्हणजे सोम, त्याला दक्ष प्रजापतीने शाप दिला होता. कारण तो फक्त रोहिणीवर जास्त प्रेम करायचा म्हणे. अच्छा. त्यामुळे त्याचं तेज गेलं होतं. हो. आणि मग त्या शापातून मुक्त होण्यासाठी त्याने इथे याच प्रभास क्षेत्रात शिवाची तपश्चर्या केली. खूप कठोर तपश्चर्या. आणि मग भगवान शिव प्रसन्न झाले. अगदी. प्रसन्न होऊन त्यांनी चंद्राला शापमुक्त केलं, त्याचं तेज परत दिलं. आणि मग कृतज्ञता म्हणून. बरोबर. चंद्राने तिथे एक शिवलिंग स्थापन केलं. म्हणूनच ते झालं सोमनाथ, म्हणजे सोमचा नाथ, सोमचा स्वामी. वा. ही कथा केवळ ऐकीव नाहीये तर. नाही, याचा उल्लेख अगदी ऋग्वेदात आहे, स्कंद पुराण, शिवपुराण. एवढंच काय, महाभारतात सुद्धा आहे. म्हणजे किती जुना इतिहास आहे बघा. साधारण 2000 वर्षांपेक्षाही जास्त. हो. आणि याच प्रभास क्षेत्रात श्रीकृष्णाने देहत्याग केला. ही गोष्ट तर या जागेचं महत्त्व अजूनच वाढवते. खरंय. पण या श्रद्धेच्या प्रवासात खूप संघर्ष पण आहे. म्हणजे आक्रमणं झाली मंदिरावर. हो ना, खूपदा झाली. म्हणतात की 7 वेळा मंदिराचा विध्वंस झाला आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधलं गेलं. 7 वेळा? हे ऐकूनच अंगावर काटा येतो. महमूद गझनीचं आक्रमण तर खूपच भयंकर होतं. इसवी सन 1025 मध्ये. त्याने फक्त लूट नाही केली. मूर्ती तोडली? हो, मूर्तीभंजन केलं. आणि म्हणतात की जवळपास 50,000 लोकांना ठार मारलं होतं त्याने. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी आला, औरंगजेब यांनी पण विध्वंस केला. पण प्रत्येक हल्ल्यानंतर जे घडलं ते जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे पुन्हा उभं राहणं. अगदी. प्रत्येक वेळी स्थानिक राजांनी पुढाकार घेतला. राजा भीमदेव, कुमारपाल आणि सामान्य भक्तजन सगळ्यांनी मिळून मंदिर परत उभं केलं. ही फक्त एक वास्तू परत बांधणं नव्हतं. नाही, ही संस्कृती टिकवण्याची, अस्मिता जपण्याची धडपड होती. लोकांची श्रद्धा किती जबरदस्त असेल याची कल्पना येते यातून. आणि मग स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी जे काम केलं. हो, तो तर आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 1947 नंतर सरदार पटेलांनी ठरवलं की हे मंदिर पुन्हा त्याच दिमाखात उभं करायचं. आणि त्यांनी ते केलं. हो, प्राचीन चालुक्य शैली वापरली. सगळा अभ्यास करून, धर्मशास्त्र, पुरातत्व सगळं बघून पुनर्बांधणी झाली. आणि मग उद्घाटन झालं 11 मे 1951 ला. हो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते. बरोबर. आणि त्यांचं ते वाक्य खूप महत्वाचं आहे. हे केवळ मंदिर नाही, हे भारताच्या संस्कृतीचं पुनरुत्थान आहे. खरंच. आजचं मंदिर पाहिलं की जाणवतं ते. भव्य आहे. चालुक्य स्थापत्यशैली. संगमरवर. 185 फूट उंच शिखर आहे आणि समोर अथांग अरबी समुद्र. काय दृश्य असतं ते. आणि तो बाणस्तंभ, त्याची पण एक वेगळी गोष्ट आहे ना. आहेच की. तो स्तंभ काय दर्शवतो माहितीये, की त्या बिंदूपासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्रात एकही जमिनीचा तुकडा नाहीये. अरे वा. म्हणजे प्राचीन भारतीयांना किती ज्ञान होतं भूगोल आणि खगोलशास्त्राचं. अगदी. ते फक्त एक स्तंभ नाही, आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे ते. धार्मिकदृष्ट्या तर हे पहिलंच ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे गर्दी तर असणारच. महाशिवरात्री, श्रावण महिना. हो, लाखो लोक येतात. कामनापूर्ती करणारं स्थान म्हणून श्रद्धा आहे. सोमनाथ ट्रस्ट व्यवस्थापन पण खूप चांगलं बघतं. आणि हे पूर्ण प्रभास क्षेत्रच महत्वाचं आहे म्हणा ना. कृष्णाचं निर्वाण स्थळ, बलरामाचं पाताळ प्रवेश स्थळ. हो, चंद्रदेवाची तपोभूमी, या सगळ्यामुळे त्या जागेचं पावित्र्य अजून वाढतं. नक्कीच. आता तिथे पोहोचणं सोपं झालंय का? हो, बऱ्यापैकी. जवळमेरावळ स्टेशन आहे, सोमनाथ स्वतःचं स्टेशन पण आहे आता. बसेस पण आहेत अनेक शहरांमधून. दीव आणि राजकोट विमानतळं पण जवळ आहेत. अच्छा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरक्षेमुळे आत मोबाईल, कॅमेरा वगैरे नेता येत नाही, पण संध्याकाळी तिथला सूर्यास्त चुकवू नये. खूप सुंदर असतो. म्हणजे एकंदरीत सोमनाथ मंदिर म्हणजे श्रद्धेची आणि चिकाटीची एक कधीही न विझरणी ज्योत आहे. अनेक वादळं झेलूनही ती अजून तेजस्वी आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात,
की मंदिराचा हा जो इतिहास आहे विध्वंसाचा आणि पुनर्निर्माणाचा, हे बघता लोकांची श्रद्धा, त्यांची सांस्कृतिक ओळख आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता म्हणजे लवचिकता यांचं नातं कसं राहिलं असेल, कसं बदललं असेल यावर विचार करायला हवा.